बाई हे घे ना, तुझ्या हातचं छान झणझणीत काहीतरी बनव ना. शेंगदाण्याची चटणी बनवते. चल. हा. आईच्या हातचा ठेचा कधी ट्राय केला आहे का? नसेल केला तर चला, तर मग त्यासाठी येते 12 ते 15 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरे आपल्याला लागणार आहेत. सर्वात प्रथम आपल्याला हे जे घेतलेले शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे भाजेपर्यंत आपण सर्व लसूण निवडून ठेवलेला आहे. आता शेंगदाण्याची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला पुन्हा तळून घ्यायचे आहे, म्हणजे आपला जो तयार होणारा ठेचा आहे तो भरपूर दिवस टिकतो, खराब होत नाही. आता शेंगदाणे तळून झाले की थोडे थोडे करून काढून घ्यायचे आहे आणि ज्या हिरव्या मिरच्या आपण घेतल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे. आता ज्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतले त्याच तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, ही काढून घेऊया. आता खलबत्त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे टाकून आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. आता हे मिरच्या बारीक झाल्या की यामध्ये आपण शेंगदाणे भाजलेले जे आहेत ते थोडे थोडे करून टाकून घेऊन ते सुद्धा आपल्याला बारीक करायचे आहे. त्या अगोदर कोथिंबीर आपण बारीक करून घेऊया. कोथिंबीरसुद्धा ठेचून झालेली आहे. सर्वात शेवट तळलेले शेंगदाणे टाकून आपल्याला जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे. आणि हा बघा, झटपट आपला मिरचीचा ठेचा बनून तयार झालेला आहे. अगदी महिनाभर आरामात टिकतो. एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे. तर नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.